धनगर या शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे बर का. काय अर्थ आहे? धन अधिक आगर, धनाचा जो आहे आगर त्याला म्हणतात धनगर. आता धनगर फक्त धनाचाच आगर आहे असंही नाही बर का, मग तो ज्ञानाचा सुद्धा आगर आहे. कारण इतिहासाचे पानं जर आपण उलटून जर पाहिले ना तर आपल्या लक्षात येईल महाराज, धनगर हा फक्त धनाने समृद्ध नव्हता तर तो ज्ञानाने सुद्धा तेवढाच समृद्ध होता. किती समृद्ध होता ज्ञानाने? कारण तुम्ही बघा या इतिहासाच्या पानामध्ये असे काही धनगर पुत्र जन्माला येऊन गेलेत महाराज. कवी कालिदास म्हणून तुम्ही ऐकलेला असेल, किती विद्वान होता, त्याच्यासारखी विद्वत्ता या जगाच्या पाठीवर दुसरी कोणाकडेच नव्हती. मग तो कवी कालिदास कोणत्या समाजाचा असेल तर तो एक धनगर पुत्रच होता. तेनालीराम हा सुद्धा तो धनगर पुत्रच होता. किंवा आपण खंडाळ्याला जात असताना जो काही घाट पाहतोय ना तो घाट निर्माण करण्याचं सर्वचे सर्व श्रेय कोणाला गेला असेल तर शिंगरोबा नावाचा धनगर पुत्र. किती मोठी विद्वत्ता होती बघा तुम्ही. कारण ज्या वेळेला इंग्रज मराठवाडा ते कल्याण हा महामार्ग बनवत असताना तिकडून बनवत आले आणि खंडाळ्याच्या डोंगरापर्यंत आले. पण खंडाळ्याचा डोंगर म्हणजे अतिशय काळा कभिन्न पाषाण होता. मग तो काही केल्याने फुटत नव्हता. वरून फोडायचा प्रयत्न केल्यानंतर तो काळा काभिन्न पाषाण असल्यामुळे तो फुटल्या जात नव्हता. आणि खालून रोड करायचा म्हटल्यानंतर खालून चुनखडी होती. मग ती चुनखडी रस्ता बनवला, पाऊस आला का वाहून जायची. वरती कडक पाषाण आणि खाली चुनखडी, काही केल्याने रस्ता बनत नव्हता. जवळजवळ 4-5-6 वर्ष निघून गेले, हातबल झाले इंग्रज, पण त्यांना काही केल्याने त्या ठिकाणी घाट बनवता येईना. पण त्याच डोंगरावरती एक धनगर पुत्र शेळ्या मेंढ्या चारत असताना त्यांनी तो प्रकार बघितला आणि त्या इंग्रजांकडे आल्यानंतर विचारलं, काय करताय तुम्ही या ठिकाणी? त्यावेळेला तो इंग्रज होता, अरे बाबा इथं 17 देशातले इंजिनियर आणले, त्यांचं डोकं चाला ना, तू कशाला मध्ये लुडबडतो, सरक बाजूला. असं बऱ्याच वेळा त्याला त्यांनी हुडकून लावलं. पण महाराज एवढे वर्ष जाऊनही घाट बनत नाही, हातबल झाले. आणि मग शेवटी पुन्हा तो शिंगरोबा नावाचा धनगर पुत्र त्या ठिकाणी आला आणि त्याने विचारलं, अरे तुम्ही काय करता हे कमीत कमी मला सांगा तर खरं, मी तुमचा मार्ग सॉल्व करतो, मला सांगा. मग हातबल झालेल्या त्या इंग्रज सरकारने सांगितलं की बाबा रे, आम्हाला हा घाट बनवायचा आहे. एवढंच का? म्हणे हो, चला म्हणे माझ्या पाठीमागे, तुम्हाला मी घाट बनवून देतो. आता 17 देशातले इंजिनियर आले होते, त्यांच्याच्याने तो घाट बनला नव्हता. आता हा घाट बनवणार आहे का? पण त्याला विलाजच नव्हता. त्याने सांगितलं आता एवढा प्रयत्न करूनही आपण हातबल झालेलो आहे, मग कमीत कमी याला यश आलं तर आलं. म्हणून महाराज त्या ठिकाणी त्याच्या हातामध्ये जी काही काठी होती ना त्या काठीला घुंगर बांधलेले होते आणि ती काठी ओढत ओढत शिंगरोबा नावाचा धनगर पुत्र पुढे चालला आणि पाठीमागून फक्ती पडत चालली. आणि अवघ्या 1-1.5 वर्षामध्ये खंडाळ्याचा घाट निर्माण झाला. आणि जेव्हा घाट निर्माण झाला ना महाराज, त्यावेळेला त्या इंग्रजांनी विचारलं कोणाला? शिंगरोबा नावाच्या धनगर पुत्राला विचारलं की बाबा रे, एवढ्या वर्षापासून 17 देशातले इंजिनियर सगळे थक्क झाले होते, पण त्यांच्याच्याने घाट झाला नाही. पण तो अवघ्या 1 ते 1.5 वर्षामध्ये घाट परिपूर्ण झाला. केवळ आणि केवळ सर्वचे सर्व श्रेय तुला जात आहे. म्हणून तुला काय पाहिजे माग. याने उत्तर दिलं, अरे तुला काय पाहिजे ते माग. आम्ही कोण आहोत? धनाचा आगर आहोत आम्ही. मग धनाचा आगर म्हणजे धनाचाही आगर आणि ज्ञानाचाही आगर. धनाच्या आगराने आणि ज्ञानाच्या आगराने संपन्न असलेले आम्ही धनगर पुत्र आहोत. तुला काय पाहिजे ते माग. आता तो इंग्रज म्हटला, बाबा अरे मला काही नाही पाहिजे, तुला काय पाहिजे ते माग. कारण एवढं मोठं श्रेय खऱ्या अर्थाने तू दिलंय ना, मग तुला काय पाहिजे? जे पाहिजे ते माग, मी तुला जे पाहिजे ते द्यायला तयार आहे. आणि मग महाराज त्या ठिकाणी शिंगरोबा नावाच्या धनगर पुत्राने सांगितलं, सरकार आम्हाला काही नको, तुम्हाला जर द्यायचंच असेल तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या, एवढेच द्या फक्त, मला बाकी दुसरं काही लागत नाही. महाराज काय मागितलं एका धनगर पुत्राने? माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या, बाकी काही नाही, बाकी सगळं आमच्याकडे, आम्ही समर्थ आहोत, आम्ही धनाचा आगर आहोत, आम्हाला काही गरज नाही, माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या, एवढंच द्या, बाकी दुसरं काही लागत नाही. आता स्वातंत्र्य द्या असं म्हटल्यानंतर महाराज त्या
अधिकाऱ्याची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि हातामध्ये जी काही बंदूक होती ना, त्या बंदुकीने धाड 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 गोळ्या झाडल्या आणि शिंगरोबा नावाचा धनगर पुत्र खाली पडला, रक्तभंबाळ झाला. आणि रक्तभंबाळ झालेल्या धनगर पुत्राने सांगितलं का, ए गोऱ्या टोपीकरांनो, अरे तुम्ही आम्हाला काय मारताय, अरे तुम्ही आम्हाला काय मारताय, पण याच शिंगरोबा नावाच्या धनगर पुत्राच्या रंगातून जे काही रक्त खाली पडतंय ना, त्या प्रत्येक रक्ताच्या थेंबा थेंबातून एक एक धनगर पुत्र जन्माला येईल, एक एक शिंगरोबा नावाचा धनगर पुत्र जन्माला येईल आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. ही मागणी खऱ्या अर्थाने त्या शिंगरोबा नावाच्या धनगर पुत्राने दिलेली आहे महाराज.